पानं वगैरे बघा कसे त्या पानांना एकदम तर थोडं खायला कडू लागतं खायला। मंकी मामा हॅलो। ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण जातोय। माशी पण बघा कसली जबरदस्त त्याच्यात। नमस्कार मित्रांनो, मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग। आणि मित्रांनो आज आपण आलोय भोरगिरी गावात। हे बघा या ठिकाणी भोरगिरी आहे, बॅक साईडला माझ्या गाड्या पार्किंग वगैरे करायला थोडीशी जागा आहे। गावातनं आत आलो, पावसाचं प्रमाण पण खूप आहे मित्रांनो आज। आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर त्याच्या पायथ्याशी असलेलं मित्रांनो हे भोरगिरी गाव। या ठिकाणी भोरगड आहे, त्या ठिकाणी आपण चाललोय। तर त्या ठिकाणी मित्रांनो मागचा पण माझा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर त्या ठिकाणी मित्रांनो 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहेत। आणि क्लायमेट पण बघू शकताय, साईडनी छत्री घेतली मी, पण पूर्ण धुकं झाले सगळीकडे। तर चला आपण वरती ट्रॅक करायला चालू करतोय। 20 मिनिटं ते अर्धा तासाचा रस्ता आहे मित्रांनो। आणि जाताना बघा रस्ता पण असं निसरट आहे, पुढे गेल्यावर छोटासा ओढा पण आहे। जाताना मित्रांनो आपल्याला रानभाजी वगैरे काही भेटतीये का आपण ते पण चेक करणार आहे। जाण्यासाठी अशी पाऊल वाट आहे मित्रांनो बघा, आणि पुढे नंतर ओढा पण आहे, त्याच्या साईडने आपल्याला वरती जायचंय। आणि हे बघा हे जे समोरचं दिसतंय ना या ठिकाणी आपल्याला वरती जायचंय। मध्ये चेअर पण आहेत बघा बसायलासाठी वगैरे दिसतात थोड्या धुक्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाहीये। पावसाचं वातावरण असल्यामुळे बघा वरतून डोंगरावरून असे झरे वाहत आहेत। आणि मित्रांनो बघा भात शेती पण लागवड झालेली आहे इकडे भोरगिरीला। आणि अजूनही येताना आपण बघितलं पण पावसात आपण थांबलो नाही त्या ठिकाणी मित्रांनो। पण जसे पाहिजे तसे भात नाही आहेत यावर्षी, खूप लॉस झाला यावर्षी शेतकऱ्यांचा। पण रस्त्याला जात असतानाच मित्रांनो हे चिचुरडाचं झाड आहे। ॲक्च्युली याला चिचुरडं आलेली नाही आहेत, पण याची पानं वगैरे बघा कशी त्या पानांना एकदम काटे बघा कसले एकदम तिसकट काटे। आणि झाड पण बघा पूर्ण खोडाला पण याचे काटे असतात। आणि चिचुरडं खूप आहे हो का, चिचुरडं लागलेली पण आहे। ते बघा ही आहे चिचुरडं, आपण एक तोडून घेतलं। याची भाजी खूप छान लागते। तर मित्रांनो या चिचुरड्याची भाजी कशी बनवतात याचा पण आपला एक व्हिडिओ आहे। आणि ही भाजी खूप उपयुक्त आहे, जे पित्त वगैरे होतं ना पित्तासाठी खूप छान आहे। पित्त वगैरे होत नाही भाजी खाली तर राहून जातं। तर थोडं खायला कडू लागतं, खायला खूप कडू आहे। आई माझी खायची पूर्ण अशा हाताने। तर चला आपण वरचा ट्रॅक करूया। खूप छान अशी भाजी लागते आणि खूप टेस्टी पण लागते, कांद्यामध्ये करतात। माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतोय ही भाजी कशी बनवतात त्याची। आणि जास्त असली तर आपण घेऊन पण गेलो असतो। तर बघा शेताला संरक्षणासाठी या ठिकाणी रानटी जनावर वगैरे येऊ नयेत त्यासाठी या ठिकाणी बघा कसं कुंपण वगैरे केलेलं आहे। आणि हे बघा जात असताना आपल्याला या ठिकाणी मंकी भेटलाय। मंकी हा भरपूर सारे आहेत रे, भरपूर सारे आहेत ना। काटेरी कुंपण त्यांसाठीच केलेलं आहे, आतमध्ये शेतामध्ये जाऊ नये त्यासाठी। हे बघा आणि हे जाळी आहे, जाळी जी असते करवंदाची त्याचं कुंपण केले, ते तोडून लावलेली आहे बघा। मंकी मामा हॅलो, हाय गाईज, येत आहे का काय रे? गेला बघा गेला। ए चल की, चल वरती चला। नाही येत तो, आपण जाऊया। हे बघा या ठिकाणून जाऊया, थोडं पाणी क्रॉस करून जावं लागेल। जायचा रस्ता पण बघा कसला भारी आहे, जबरदस्त। आणि जंगलातनं ट्रेकिंग करत जायला खूप मजा येते मित्रांनो। आणि क्लायमेट खरं तर फिरायला सारखं झालंय, पण येताना रेनकोट वगैरे घेऊन या, कारण की पाऊस खूप आहे। आता आपण चाललोय तर उघडलाय तेवढं बरं आहे। थोडं धबधबा पण आहे बघा, नंतर थोड्या वेळाने जाऊया आपण इथे बघा धबधब्याकडे। सगळेजण पर्यटक या ठिकाणी आनंद घेत आहे मस्त निसर्गाचा। पहिलं मित्रांनो आपण वरती जाऊया, दर्शन करू आणि नंतर या ठिकाणी येऊया धबधबा बघायला। तर बघा जात असतानाच या ठिकाणी बघा पाण्याने कसं वाहून गेलं हे पूर्ण इकडे नदीला। येताना व्यवस्थित या, छोटे छोटे झरे आहेत, जाताना भारी वाटते। आणि समोरच अरे या ठिकाणी भोरगिरीचा मॅप दिलेला आहे बघा
कसं जायचं वरती. आणि आता डेव्हलप पण केलं आहे. हे बघा, ही कमान वगैरे नव्हती मागच्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस. आता कमान पण केली आहे. आणि हे बघा, हा भोरगिरीचा मॅप आहे पूर्ण. टाकं वगैरे जे आहेत कोरलेले ते पूर्ण दिलेले आहे बघा. भोरगिरी गावाकडे देवीची गोवा शिवलिंग या ठिकाणी आहे. आणि तिथून वरती गेल्यानंतर खूप सारे वरती पण आहे. आपण जातोय आता मंदिरात दर्शनासाठी पहिल्यांदा. चला सुरुवात करूया. या ठिकाणी घंटा आहे. पहिलं तर आपण वाजूया. तर मित्रांनो, सोलो ट्रॅक करतोय एकटाच. आणि मित्रांना बोललेलो फिरायला चला म्हणून. सगळेजण म्हणतायत प्लॅनिंग करूया, जाऊया. आपण निघत कोणच नाही. एकटाच आलोय. तर हे बघा, आता व्हिडिओ बघितल्यावर सगळे बोलतील आम्हाला कधी सांगितलं, कधी बोललास. आणि हे बघा, ग्रिल वगैरे छान अशी बनवलेली आहे साईडनी चढायला साठी पण खूप छान वाटतंय. आणि हे बघा, चढायला साठी कसं आहे, पायऱ्या वगैरे नाही आहेत पण ग्रिल तर बनवली साईडने. पकडून जाऊ शकतो आपण साईडने. ज्यांना चढायला प्रॉब्लेम येतोय त्यांनी असं धरून पण चढू शकते. हे बघा, या ठिकाणी तर पायरीच नाही. एवढं मोठं अंतर आहे त्यामुळं आपल्याला साईडने ग्रिल धरूनच चढावं लागणार आहे व्यवस्थित. पण जाताना हे छोटे छोटे झरे लागत आहेत ना, खूप छान वाटते वरती चढायलासाठी. जबरदस्त सीन आहे. वाव. आणि जातानाच बघा, सावराचं झाड आहे. तर मित्रांनो, हे सावराला छोटे छोटे असे काटे असतात बघा. आणि फुटले पण. ह्याचा यूज एखादी जखम वगैरे झाली ना, पाय मुरगळला वगैरे, तर ह्याला चिरून असं त्यामध्ये गरम करून तेल लावून हळद लावून मस्त बसवतात आणि पॅक बांधून ठेवतात रात्रभर. लगेच सूज बसरून जाते. वाव, एवढं भारी वाटायला लागले ना, खूपच छान. हे बघा, या ठिकाणी वरती जायचं आहे आपल्याला. तिकडनं लोक बघतायत. हिरवंगार झालं डोंगर पूर्ण बघा. रस्ता कसा पकडून धरून. साईडने ग्रिल बनवली त्यामुळे सेफ्टी झालंय. पूर्ण टेन्शन नाही. आता काय लाईव्ह मध्ये हो. बघा, इकडे पण वरती कुंड वगैरे आहेत. त्यासाठी इकडे रस्ता दिलेला आहे. केलं इकडे पण खूप छान सोय केली जाण्याची. नंतर बघूया आपण. इकडनं हा रस्ता पूर्ण मंदिराकडे जातो. पाऊस पण आलाय खूप जोराचा. देवीच्या मंदिरात नंतर जाऊया मित्रांनो. फर्स्ट तर शंकराच्या मंदिरात जाऊन, ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग एका ठिकाणी आपल्याला दर्शन होणार आहे, त्या ठिकाणी जाऊन दर्शन करूया. आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे मित्रांनो, पर्यटकांची गर्दी पण आहे बघा. आणि मेन म्हणजे फिरायला पण क्लायमेट खूप छान झाले. दर्शन पण होते आणि फिरणं पण होते. असं बघा, वरतून असं वाटते की स्वर्गात आल्यासारखं. एकदम भारी, जबरदस्त. पण हे खूप छान आवडलं मला की सेफ्टी खूप केलेले. कारण की हे पूर्ण दगड बघा कसे निसटून माणूस पडू शकतो. आणि डायरेक्टली खाली बघा, इकडं डायरेक्टली खाली जागायचे चान्स खूप कमी. या ठिकाणी आपण फायनली गाईज पोचलेलो आहे. अरे वा, गेट वगैरे पण बसवलाय बघा. कोरीव काम आहे. आणि या ठिकाणी आतमध्ये जाऊन नंतर आपण दर्शन पण करणार आहे. दर्शन करायला जाऊया आपण. मोर कातळ शिल्प. अरे वा, इकडे दगडीमध्ये बघ सगळं कोरीव काम आहे. मोर कातळ शिल्प, पुढं कासव शिल्प. चला पुढं बघूया, आपण दर्शन करू. पूर्ण कोरीव काम आहे. पांडवकालीन छोटे मोठे हे आहे. या ठिकाणी नंदी वगैरे आहे. छोटस कासव, पंचमुखी नागशिप म्हणजे हे बघा. ह्या ठिकाणी कमळाचं फुल पण आहे. आणि हे बघा, व्याघ्र कातळ शिल्प म्हणजे वाघाचा आकाराचं बघा. या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे. जबरदस्त आहे. आणि आता ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी आपण जातोय. मंदिरात एंट्री करणार आणि तेवढ्यातच लाईट आली बघा.
या ठिकाणी शंकराची पिंड आहे. आपण दर्शन करून घेऊया पहिले तर. आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी होते. दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी 11 पिंडी आहेत छोट्या छोट्या. हे बघा, थोडंसं तुम्हाला उचलून दाखवतो. हे बघा, इकडनं ही 1 2 3 इथे पण आहे आणि इकडे पण आहे. बघा, लहान लहान पिंडी आहेत. आणि ही जी मोठी आहे ही भीमाशंकर महाराजाची पिंड आहे. ओके, अशा 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन मित्रांनो आपल्याला एकाच ठिकाणी या ठिकाणी भेटते. तर मित्रांनो, दर्शन तर झालेलं आहे आणि आपण आता या ठिकाणाहून निघतोय. फर्स्ट आता मंदिरात शेजारी जाऊया, देवीच्या मंदिरात, तिथं दर्शन करूया आणि नंतर मग आपण घरी जाणार आहे. जबरदस्त खरंच मित्रांनो क्लायमेट झालेले. हे बघा, आणि आता धबधबे पण एकदम क्लिअर दिसायला लागलेत. समोरून पडतायत पण त्या ठिकाणी जायला जागा नाही आहे जास्त. जबरदस्त नेचर आहे. ते पाणी सगळं खाली येते. नंतर आपण जाणार आहे त्या ठिकाणी पण खाली. पाणी खडकाने खाली येते बघा. हा इथनं पायऱ्या वगैरे आहेत मंदिरात जाण्यासाठी आणि खडकाने पाणी बघा कसं येते. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना ते वैभव लक्ष्मी देवीचं मंदिर आहे. आणि बघा, मासे पण बघा कसे ते या पाण्यामधनं आपल्याला पुढं चालत चालत जायचे दर्शनासाठी. आणि पूर्ण आतमध्ये मंदिरामध्ये पाणी आहे. वाव, थंडगार पाणी बरोबर आहे. झिग 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 झिग. जबरदस्त जबरदस्त. पूर्ण अंधारातून दर्शन करायला जायला लागते. आणि मासे पण बघा कसले जबरदस्त त्याच्यात मोठे 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 मासे आहेत. वाव, वैभव महालक्ष्मी माता मंदिर आहे बघा. जबरदस्त मित्रांनो. इकडे खाली पूर्ण सपाटच आहे, काय नाही, यायला एकदम इझी आहे. गुडघ्याच्या खाली पाणी आहे हे बघा. आणि महालक्ष्मी माता मंदिर, वैभव लक्ष्मी माता मंदिर आहे मित्रांनो. वा, दर्शन करून घेऊया आपण. दर्शन तर झालंय आणि आता आपण बाहेर जातोय. खाली थोडं टॉर्च पाव, लाईट पण नाही. आणि पाण्यामधून जातानाच मित्रांनो बघा किती मोठे मोठे मासे. वा, मळे मासे जातात काही. बघा, जबरदस्त वाटतं, एकदम भारी सीन. खूपच सारे मासे, पायरी पण आहे. आणि बाहेर आल्यावर बघा क्लायमेट पण कसलं जबरदस्त झालंय आणि पूर्ण धुकं हटलंय मित्रांनो. या ठिकाणून धुकं बघा कसं येते, वाहते डायरेक्ट. झरणे धबधबे वगैरे जबरदस्त सीन आहे बघण्यासाठी. आणि भोरगिरी गाव पण दिसतंय इथनं एकदम क्लिअर आता. तर मित्रांनो, या ठिकाणून आपण निघतोय आणि तिकडनं बघा कसलं जबरदस्त धुकं येते आपल्याकडं. इकडं पूर्ण क्लीन आहे आणि आता धुकं बघा कसलं तिकडनं फास्ट पळत पळत येते. वाव. आणि हे जे क्लायमेट बघण्याची मजा जी वेगळीच असते बाहेर फिरायला गेल्यानंतर. फक्त व्यवस्थित येणं आणि आपली स्वतःची काळजी घेऊन येणं खूप महत्त्वाचं असते. तर धुकं पण बघा कसलं भारी या ठिकाणी येणार आहे आपल्यापर्यंत. आणि या ठिकाणी यायचं कसं, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकताय. खूप छान. इकडं डोंगरावर पण बघा कसं पसरलंय. इकडनं या साईडनी पण आलं बघा. तर मित्रांनो, भोरगडावर जाऊन आलोय. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपण करून आलोय मित्रांनो. आणि आता या ठिकाणून निघतोय घरी. बघा, धबधबा बघायचा होता या ठिकाणी जाताना, आपण बघितला होता तो, त्यासाठी जवळ आलो होतो. धबधबा पण बघितला, पाऊस पण उघडलाय आणि वरती बघू शकताय माणसं सगळे जनावरांकडे आहेत, गुरांकडे आले म्हशी बिशी चारायला. तर चला या ठिकाणून निघूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.